कोकणचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक व आमदार राजन साळवी यांची अँटी करप्शन कडून यापूर्वी अनेकदा चौकशी करण्यात आली होती। आता पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर निवासस्थानासह अन्य 3 ठिकाणी असे एकूण 4 ठिकाणी अँटी करप्शनच्या पथकाने धडक देत चौकशी सुरू केली आहे। यामध्ये साळवी यांच्या हॉटेलचाही समावेश आहे। दरम्यान आमदार राजेश साळवी यांनी या सगळ्यावरती प्रतिक्रिया दिली असून आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर एकनिष्ठ असून त्यांचाही आपल्यावरती विश्वास आहे। आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके शिवसैनिक होतो आणि यामुळे सत्तेच्या माध्यमातून ते मला त्रास देण्याचं काम सुरू करतायत, पण मी या सगळ्याला सामोरं जायला तयार आहे। मी कशालाही घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली आहे। आपल्या सगळ्या घरामध्ये एसीबीचे अधिकारी हे दाखल झाले, काय सांगाल त्याबद्दल? आपल्या जी मालमत्ता आहे किंवा घर आहेत किंवा आपले भावांची घर आहेत या ठिकाणी एसीबीची टीम जी आहे अचानक सगळ्या ठिकाणी अचानक दाखल झालेली, काय सांगाल त्याबद्दल? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी मी निष्ठावंत सैनिक म्हणून राहिलेला आहे। ज्या दिवशी मला प्रथम अँटी करप्शन ब्युरोची नोटीस आली त्या दिवसापासून आतापर्यंत चौकशीला मी सामोरं जात आहे। त्यांना जी माहिती पाहिजे ती माहिती मी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्यापर्यंत मी पोचवलेला आहे आणि मी परत सांगून आलो होतो की आत्ता तुमच्याकडे आलो, हा शेवटचा आलो, ह्याच्यापुढे तुमची नोटीस आली, निरोप आला तर मी येणार नाही। त्याच दिवशी वाटलं की लोक माझ्यापर्यंत पोचतील। मला मिळाल्या माहितीप्रमाणे कालपासून ही मंडळी 2 दिवसापासून रत्नागिरीमध्ये आहेत। रत्नागिरीच्या एका हॉटेलमध्ये ते उतरलेत, तिथून माझ्याकडे आज येणार। ह्या सर्व माहिती माझ्यापर्यंत पोचलेली आहे आणि मला माझी मानसिकता होती की वे माझ्या घरापर्यंत पोचणार, त्या अपेक्षेप्रमाणे ते आज माझ्या इथं इथल्या मूळ घरी आलेले आहेत, जिथं राहतो तिथं आलेले आहेत। एक पथक आहे, इथं एक पथक आहे, नंतर हॉटेलला तिथे माझं छोटंसं हॉटेल तिथं पथक आहे। अशी माझ्यामधील 4 पथकं या ठिकाणी कारवाईसाठी आलेली आहेत। आज हे पथक जे आलेले आहेत आपल्यावर भविष्यात म्हणजे येता काही वेळ गुन्हा दाखल होऊ शकतो, काय आपल्याला वाटतं? हा, होऊ शकतो। त्यांना कसं सत्ता आहे, त्यामुळे सत्तेच्या अनुषंगाने आम्हाला त्रास देणं करू शकतात, करू शकतील सुद्धा, मला नाही माहिती। पण मी दोषी होऊ शकत नाही, कारण मी निर्दोष आहे। कारण मी काय आहे हे मला स्वतःला माहिती आहे, माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या लोकांना माहिती आहे आणि माझ्या पक्षाला माहिती आहे। त्यामुळे मी कशालाही घाबरत नाही। तुम्हाला माहिती आहे की सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली, तर मी तर काय, मी माणूसच आहे, तयारी आहे। आज आपल्यावर ही कारवाई होते, या पाठी तुमचा पक्ष तुमच्या पाठी ठामपणे 100%। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी लाडका सैनिक होतो, त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा मी आज लाडका आणि निष्ठावंत सैनिक आहे। त्यामुळे माझ्या पक्षाचा माझ्यावरती विश्वास आहे आणि माझा पक्षावरती विश्वास आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये माझ्या पाठीशी माझी जनता आणि माझा पक्ष निश्चितपणे आहे, त्याचा मला निश्चितपणे अभिमान आहे। आज ही कारवाई होते ही नमकी तुमच्याच अनुषंगाने होतं की तुमच्या कुटुंबातल्या लोकांवरही आज कारवाई होते? हां, आता माझ्या अनुषंगाने माझी पत्नी, माझी मुलं, नाही म्हटलं तर माझे मोठे भाऊ, छोटे भाऊ, ह्यांना त्याचा थोडाफार त्रास होऊ शकतो ना, होणार ना त्याचा त्रास। जर समजा आपल्याला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली तर त्या कारवाईला सामोरं जायला 100%। मी याच्या आधीच सांगितलेलं आहे की मी या कारवाईला काय घाबरत नाही, कारण मी कुठचा चूक केलेली नाही आहे, मी कुठं दोषी नाही आहे। त्यामुळे मी निश्चिंत आहे। दिलेल्या प्रत्येक गोष्टीला सामोरं जायची माझी हिंमत परमेश्वराने मला दिलेली आहे। राजन साळवी यांच्या घरातील प्रत्येक वस्तूची, प्रत्येक सामानाची नोंद घेतली जाते। शिंदेंसोबत न गेल्याने हा चौकशीचा फेरा त्यांच्या मागे लावला जातोय का, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान आता या सगळ्या चौकशीनंतर नेमकी कोणती माहिती समोर येते हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।